मला सांगा, तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये किती वर्ष दिलेत? तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कोणत्या इयरला आहात तुम्ही? थर्ड इयरला आहात, सेकंड इयरला आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचे 12 वर्ष 12वी पर्यंत, आणि आता ते 2 वर्ष म्हणजे 14 वर्ष. तुम्ही या शिक्षणाला 14 वर्ष दिले. पण हे शिक्षण तुम्हाला जॉबची गॅरंटी देते का? तुम्हाला माहिती आहे की मला तिकडे काही जॉब मिळणार नाही. बीए कर, बीएससी कर, एमएससी कर, काही कर, जॉब मिळणारच नाहीये. मग तुम्ही काय करताय? स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही येताय. ऍटलीस्ट इथे तरी काहीतरी अभ्यास करून आपण सरकारी अधिकारी बनू, म्हणजे तिथे एकदा चिटकली काय टेन्शन नाही आयुष्याचं. मग हे सगळं तुम्ही का विचार करताय? कारण की तुम्हाला माहिती की सरकारी जॉब हा बेस्ट ऑप्शन आहे. प्रायव्हेट जॉबमध्ये काही खरंच नाही किंवा जॉब लागतच नाही. आणि जर लागायचं असेल त्यासाठी तुम्हाला चांगलं शिक्षण आहे, पण चांगलं शिक्षणच नाहीये. बसा बोंबलत. एक तर चांगलं शिक्षण नाहीये, चांगलं शिकलं चांगले जॉब नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपली अवस्था कशी झालेली आहे? मध्यस्थ झालेली आहे. इकडून केलं तरी तुम्ही अडकलात, इकडून केलं तरी सुद्धा अडकलात. मग याच्यामध्ये ऑप्शन्स काय आहे? याच्या जर बाहेर पडायचं असेल तर एकच ऑप्शन आहे की स्पर्धा परीक्षेचा खूप चांगला अभ्यास करा, पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये परीक्षा पास करा आणि स्वतःला सिक्युअर करा. हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण की आपण काही एवढे शिकलेले नाहीये की आपण काहीतरी मोठं इनोव्हेशन करून, काहीतरी चांगला बिझनेस करून लाईफ सेटल करू. नाही तर आयुष्यभर तेच आपल्याला नोकरी करावं लागेल, 10-12 हजार रुपयावरती सेटल व्हावं लागेल. हे मान्य आहे का? हा बदल तुम्हाला करणं गरजेचं आहे. भलेही तुम्हाला आतापर्यंत चांगलं शिक्षण मिळालं नसेल, पण आता या शिक्षणाच्या भरोशावरती, याच अभ्यासाच्या भरोशावरती तुम्हाला या मोठमोठ्या एक्झाम तुम्हाला क्रॅक करता येऊ शकतात. नाहीतर तुमची अवस्था 2-3 वर्षांतर हीच असेल, बेरोजगार. डिग्री असून सुद्धा हा जॉब नसेल, म्हणजे ही परत सुशिक्षित बेरोजगारी कायम असेल. तर म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या देशामध्ये जी संरचनात्मक बेरोजगारी आहे ती जर सोडवायची असेल, त्याच्यावर जर उपाय करायचा असेल, तर एकच ऑप्शन आहे: शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान याच्यामध्ये विकास करणे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी कोणती आहे? हीच आहे, संरचनात्मक. हा आपल्या देशाची शोकांतिका आहे. तर हे आपण इथे बेस समजून घेतलाय. आता आपल्याला पुढच्या प्रकारची बेरोजगारी लक्षात घ्यायची मित्रांनो, ज्याचं नाव आहे नैसर्गिक बेरोजगारी. नैसर्गिक म्हणजे जे कॉमन आहे. जसं की आपल्याला शिंका येणं हे कसं कॉमन आहे, तसंच नैसर्गिक बेरोजगारी म्हणजे काय? तर अशा प्रकारची अर्थव्यवस्था, जी अर्थव्यवस्था चांगली असूनही त्या अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये तरी बेरोजगारी आहेच. म्हणजे जगामध्ये अशी कोणतीच अर्थव्यवस्था नाहीये की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये एकदम फुल एम्प्लॉयमेंट आहे. अशी कोणतीतरी अर्थव्यवस्था असते की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतातच. तर नैसर्गिक बेरोजगारी म्हणजे याचा अर्थ हाच आहे की देशाची अर्थव्यवस्था भलेही चांगली आहे, पण काही प्रमाणामध्ये बेरोजगारी स्थिती आपल्याला जाणवते. यालाच आपण इथे नैसर्गिक बेरोजगारी असं आपण या ठिकाणी म्हणतो. पुढची बेरोजगारी आहे दीर्घकालीन बेरोजगारी. आता दीर्घकालीन बेरोजगारी म्हणजे काय मित्रांनो? की अशा प्रकारची अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये व्यक्ती एका वर्षापेक्षा जास्त काय आहे? बेरोजगार आहे. या स्थितीला म्हणतो आपण इथे जुनाट बेरोजगारी. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपण इथे 13 बेरोजगारीचे प्रकार आपण समजून घेतलेले आहे. लक्षात येतात हे 13 प्रकार कोणकोणते आहेत? चला, जुनाट बेरोजगारी म्हणजे काय? एका वर्षापेक्षा जास्त बेरोजगार असणे. नैसर्गिक बेरोजगारी म्हणजे काय? काही प्रमाणामध्ये बेरोजगारी आढळणे. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय? शिक्षण, आरोग्य, कौशल्य यांच्या अभावामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा इथे जर डायग्राम जर बघितला, यानुसार विकसित देशामध्ये आपण हे बघितलं, घर्षणात्मक आणि चक्रीय बेरोजगारी आढळते. मग आता मला सांगा, इथे भारतामध्ये सर्वाधिक कोणत्या प्रकारची इथे आपल्याला बेरोजगारी आढळते? तर याचं उत्तर नेहमी लक्षात ठेवा, संरचनात्मक बेरोजगारी. हे नेहमी इथे लक्षात ठेवा. चला, आता मला सांगा खुली बेरोजगारी म्हणजे काय? आता जे आपण इथे आतापर्यंत 13 जे काही प्रकार आपण समजून घेतले असतील, याच्यावरती आपण एक इथे रिकॅप करण्याचा आपण एक प्रयत्न करूयात. चला, जवळपास आपण इथे 13 प्रकार आपण समजून घेतले. चला, खुली बेरोजगारी म्हणजे काय सांगा? गावातील बेरोजगारी शहरामध्ये स्थलांतरित होणे म्हणजेच खुली बेरोजगारी. मला सांगा, ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? छुपी बेरोजगारी आणि हंगामी बेरोजगारी. व्हेरी गुड. चला, मला सांगा,
ग्रामीण भारतामध्ये काही छुपी बेरोजगारी आहे याचा अर्थ काय आहे? म्हणजे कामना धाम आणि भुईला भार, म्हणजे विनाकारण लोक तिथे काम करतायत पण त्यांची आवश्यकताच नाही. यापैकी मला सांगा अशी कोणत्या प्रकारची बेरोजगारी आहे की ज्या बेरोजगारीला आपण इथे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी झिरो किंवा सीमांत उत्पादकता शून्य आहे असं आपण म्हणत असतो? यस, छुपी बेरोजगारी. व्हेरी गुड. आता मला सांगा मित्रांनो, कोणती बेरोजगारी ही प्रामुख्याने इकॉनॉमीच्या सायकलनुसार वाढत असते किंवा कमी होत असते? तर त्याचं नाव आहे चक्रीय बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारी प्रामुख्याने कोणत्या देशात आढळते? ही विकसित देशामध्ये आढळते. नंतर मला सांगा यापैकी घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय? घर्षणात्मक म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. सांगा काय अर्थ आहे? हा, म्हणजे याचा अर्थ हा होतो की चांगला जॉब आणि आधीचा जॉब. आधीचा जॉब सोडत असताना आपण चांगला जॉब मिळवण्यासाठी काही दिवस बेरोजगार राहतो, याला म्हणतो आपण घर्षणात्मक बेरोजगारी. त्याच्यानंतर मला सांगा कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? हा, म्हणजे जसं की एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. पोलीस भरतीमध्ये जर एखादा डॉक्टर, इंजिनियर किंवा पीएचडी होल्डर जर फॉर्म भरत असेल आणि तो पोलिसाचा जॉब करत असेल तर जॉब कोणता आहे? अंडर एम्प्लॉयमेंट. म्हणजे त्याची त्या व्यक्तीची लायकी आहे डॉक्टर बनण्याची, पण तो कोणता जॉब करतोय? पोलीस म्हणून जॉब करतोय. म्हणजे त्याच्या प्रतीची जी आहे त्याचा जी काही जॉब आहे तो चांगला असायला हवा, पण त्याच्या खालचा तो जॉब करतो. जसं की तुम्हाला मी सांगितलं असेल की एमबीए वाला व्यक्ती आहे पण काय झाडू मारण्याचं काम करतोय, याला म्हणतो आपण इथे कमी प्रतीची बेरोजगारी. आता मला सांगा प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे काय? प्रासंगिक बेरोजगारीचा अर्थ काय होतो? प्रासंगिकचा अर्थ हा होतो की तात्पुरती बेरोजगारी किंवा तात्पुरता जॉब. जसं की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे की सध्या बरेच सरकारी डिपार्टमेंटमध्ये 11-11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, पण नंतर काय? कॉन्ट्रॅक्ट बेस संपल्यानंतर सगळं संपलं, परत तो व्यक्ती बेरोजगार होतो. या स्थितीला आपण इथे, पण त्याला लगेच काम मिळतं का? नाही. तर या स्थितीला आपण इथे म्हणतो कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट. आता मला सांगा मित्रांनो, यापैकी अशी कोणती बेरोजगारी आहे की जी व्यक्तीने स्वतःहून स्वीकारलेली आहे? यस, अशी कोणती बेरोजगारी आहे की ज्यामध्ये व्यक्तीने ही स्वतःहून स्वीकारलेली आहे? तर त्याचं नाव आहे ऐच्छिक बेरोजगारी, स्वतःहून स्वीकारलेली आहे. कोणती बेरोजगारी ही तुमच्यावरती लादलेली आहे, बॉसने तुम्हाला कामावरून काढून टाकलेलं आहे? त्याचं नाव आहे अनैच्छिक बेरोजगारी. कोणत्या जॉबमध्ये तुम्हाला 4 तासापेक्षा कमी काम करावं लागतं, त्या जॉबला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं पार्ट टाइम जॉब किंवा त्याला म्हणायचं आपण इथे अर्ध बेरोजगारी. यस. आता नंतर मला सांगा जुनाट बेरोजगारी म्हणजे काय? जुनाट बेरोजगारीचा अर्थ काय होतो? हा, म्हणजे जर एखादा व्यक्ती एका वर्षापेक्षा जास्त बेरोजगार राहत असेल तर यालाच आपण इथे जुनाट बेरोजगारी असं म्हणतो. तर मित्रांनो याच्यावरती तुम्हाला राज्यसेवा, कंबाईन किंवा सरळ सेवा, ज्याच्यावरती तुम्हाला हे असे प्रश्न येतात. यस, हे आपण डिस्कस केलंय. मला सांगा नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार बेरोजगारी याची व्याख्या काय आपण बघितली होती? नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार आठवते? यस, एका आठवड्यात 14 तासापेक्षा कमी काम मिळत असेल तर त्याला म्हणतो आपण बेरोजगार. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन नुसार रोजगार म्हणजे कोण? एका वर्षात 273 दिवसापेक्षा कमी काम मिळत असेल तर तो आहे रोजगार. आणि पार्ट टाइम जॉब म्हणजे काय? एका आठवड्यात 14 ते 28 तास काम करत असेल तर तो आहे पार्ट टाइम जॉब. याचबरोबर आपण हे सुद्धा लक्षात ठेवलेलं आहे की लेबर फोर्स म्हणजे काय, रोजगार म्हणजे काय आणि बेरोजगार म्हणजे काय. तर मित्रांनो हा अतिशय महत्वाचा टॉपिक आपण डिस्कस केलाय. पण याबरोबर तुम्हाला जे काही प्रश्न येतात ते मनरेगा किंवा विबी रामजी या योजनेबद्दल प्रश्न असतात, तर त्याच्यावरती चर्चा करायची आहे का? कारण की आपला वेळ किती ते मला एकदा बघावं लागेल. एकदा विचारता किती वेळ करायचा आणखी? म्हणजे कंटिन्यू करायचं आहे. चला